बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी पटना येथील 10 सर्क्युलर रोड येथे सरकारी बंगल्यात राहतात। 20 वर्षांपासून या बंगल्याचा ताबा त्यांच्याकडे आहे। हा सरकारी बंगला असताना त्यांनी तो त्यांची वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखा मानलाय। कालमानानुसार मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच नितीश कुमार सरकारने राबडी देवींना सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगितलं। आता त्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागेल। या बदल्यात त्यांना हार्डिंग रोडवरील दुसरे घर देण्यात आले। मात्र यावरून आरजेडी संतापली आहे। मुद्दाम बंगला खाली करायला लावला अशी आगपाखड त्यांनी केली आहे। तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला पूर्वी असलेले काहीतरी सोडून द्यावे लागेल, ही अगदी सामान्य व स्वाभाविक बाब आहे। मात्र राबडी देवींना ते मान्य नाही। राबडी देवी सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांचा हक्क काय आहे हे माहित नाही। मात्र त्यांचा 10 सर्क्युलर रोडचा बंगला त्यांना त्यांच्या सध्याच्या अधिकारापेक्षा निश्चितच मोठा वाटतोय। अलीकडे राजकारणात नेत्याचे स्थान 2 घटकांवरून मोजले जाते। त्यांच्याकडे सरकारी निवासस्थान आहे की नाही, आणि जर असेल तर ते किती मोठे आहे। दुसरे म्हणजे त्यांना सरकारी सुरक्षा कशी आणि किती दिली जाते। ती कमी होताच नेत्याला वाटते की त्यांची पॉवर कमी झाली आहे, त्यांचा दर्जा कमी होतोय। त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील असेच समजायला लागतात। म्हणूनच बंगला सोडण्याची बातमी राजदसाठी चांगली समजल्या जात नाहीये। दुसरीकडे राजदने विधानसभा निवडणुकीत फक्त 25 जागा जिंकल्यामुळे एकटा राजद कोणालाही राज्यसभा किंवा विधान परिषदेत पाठवू शकत नाही। यामुळे राजदच्या आमदारांमध्ये आणि पक्षांतर्गत अशांतता वाढली आहे। ही अशांतता कधी पक्षांतरात रूपांतर होईल हे कोणालाही सांगता येत नाही। मात्र तिथे अस्वस्थता आहे एवढे जरूर खरे आहे। दिल्लीत काँग्रेसची परिस्थिती बिहारमधील राजदसारखीच आहे। येथील सोनिया गांधींचा 10 जनपद बंगला सध्या वादात येण्याची शक्यता आहे। त्यांच्या या बंगल्यात राहण्याचा अधिकार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। हा बंगला 1989 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राजीव गांधींना देण्यात आला होता। महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांचा 7 लोककल्याण महामार्गावरील बंगला हा सोनिया गांधींच्या 10 जनपद बंगल्यापेक्षा लहान आहे। 7 लोककल्याण मार्गावरील बंगल्यात यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि PV नरसिंह राव देखील राहिले आहेत। त्यांचे बंगले 10 जनपद येथील बंगल्यापेक्षा लहान होते। शिवाय सोनिया गांधींना SPG सुरक्षा मिळते। यापूर्वी त्या कोणतेही सरकारी पद भूषवत नसताना मोदी सरकारने SPG कायद्यात सुधारणा करून ती रद्द करेपर्यंत त्यांची SPG सुरक्षा रद्द करण्यात आली नव्हती। यावरून प्रियंका वढेरा यांनी बराच तमाशा केला होता। कायद्यानुसार पंतप्रधानांना पद सोडल्यानंतर 1 वर्षासाठी ही सुरक्षा मिळते, त्यानंतर त्यांची सुरक्षा कमी केली जाते। परंतु गांधी कुटुंबाची सुरक्षा मात्र कधीही कमी झाली नाही। यावरून हे कुटुंब सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर करत होते हे लक्षात येते। सध्या गांधी कुटुंबातील 3 सदस्य सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांचे दिल्लीत सरकारी बंगले आहेत। दिल्लीतील त्यांचे बंगले टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी विविध रणनीती वापरतात। एका राजकारण्याने तर त्यांचा बंगला टिकवून ठेवण्यासाठी पक्ष सोडला होता। निवृत्त झालेले राजकारणी, खासदार किंवा मंत्रीपद गमावणारे बंगले टिकवून ठेवण्यासाठी विविध युक्त्या वापरतात। मी आजारी आहे, कुटुंबातील सदस्य आजारी आहे, त्याचा उपचार येथे केला जातोय, त्यांनी न्यायालयात खटला दाखल केलाय, त्यांनी स्थगिती आदेश मिळवलाय, अशा प्रकारची कारणे सांगून ते बंगल्यात चिकटून राहतात। मात्र सरकारने आता एक नवीन नियम जारी केला असून त्यांना 3 महिन्यांच्या आत त्यांचे बंगले रिकामे करावे लागतील। सरकारवर असा नियम करण्याची गरज का भासावी? आपली संवैधानिक नैतिकता पाळण्यासाठी कोणी तयार नसेल तर सरकारला कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त ठरते। यामुळे अनेक राजकारण्यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलंय। अनेक वेळा त्यांच्या वस्तू बंगल्यातून काढून टाकाव्या लागल्या आहेत। यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा समावेश आहे। प्रश्न असा पडतो की जर निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पदावरून पायउतार झालेले लोक त्यांचे सरकारी बंगले रिकामे करणार नाहीत तर नवीन लोकांना ते कसे मिळतील? सत्ता कशी डोक्यात जाते आणि त्याचे दुष्परिणाम कसे भयानक असतात हे राजद व काँग्रेस पक्षाच्या झालेल्या अधोगतीवरून आपल्या लक्षात येईल। सार्वजनिक जीवनात वावरत असताना नैतिकता पाळावी लागते, याचा बोध सर्वच राजकीय पक्ष घेतील अशी अपेक्षा जरूर ठेवण्यास हरकत नाही। सत्ता मिळाली तर आम्ही राजे झालो हा भ्रम पाळल्यामुळे काँग्रेस सारखा पक्ष रसातळाला जातोय, याची त्यांना खंत नाही। याच वृत्तीमुळे राजद व काँग्रेसचे वर्चस्व आता ढासळत चाललंय। स्वकेंद्रित वृत्तीमुळे लोकांमध्ये त्यांच्यामधील नेतृत्व आशा निर्माण करत नाही, उलट निराशा निर्माण करते।
राजकारण यांच्या अवाक्याचा विषय नाही असा लोक समज करून घेतात. भारताच्या लोकांकडे प्रखर राजकीय समज आहे. अतिशय अशक्य वाटणारी गोष्ट भारताचे लोक साध्य करू शकतात हा इतिहास आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी लोकांच्या मानसिकतेबाबत वेळी सावध व्हायला पाहिजे. आवडीचा आणि सरकारी मालमत्तेवर आपलाच हक्क असल्याचे समजणाऱ्या राबडी देवी यांच्यावर आज बंगला सोडण्याची वेळ आली आहे. दुसरा नंबर दिल्लीतील विशिष्ट घराण्यातील लोकांवर आला तर नवल वाटायला नको, किंबहुना तो यायलाच पाहिजे. लोकशाही आणखी मजबूत होण्यासाठी हा संदेश सर्व दूर आणणे आवश्यक आहे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.